तर मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा. मौजे झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी 620 एकर जमीन बळकावल्याचं चित्र आणि कागदपत्र स्पष्ट झालं होतं. या कागदपत्राची पडताळणी करून आपण तक्रार जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्याकडे दाखल केली होती. त्यानंतर महसूल विभाग मंत्रालय मुंबई यांनी यासाठी पुणे, नंदुरबार आणि रायगड या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर सर्व अहवाल पूर्ण झाल्यानंतर मल्लिकार्जुन माने अतिरिक्त जिल्हाधिकारी सातारा जिल्हा यांच्याकडे चंद्रकांत वळवी यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी पूर्ण झाली असून माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी मानेसाहेब यांनी हा अहवाल माननीय मंत्रालय मुख्य सचिव यांच्याकडे पाठवलेला आहे. महसूल वन विभागाकडे या चौकशीची शहानिशा होणार आहे. या अहवालामध्ये चंद्रकांत वळवी यांच्या नावावर 102 एकर 35 गुंठे क्षेत्र आढळून आलेले आहे. 54 एकर वादा जाता राहिलेली 48 एकर 35 गुंठे जमीन सरकार जमा करण्याचे कारवाई करावी असा अहवाल माननीय मानेसाहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महसूल यंत्रणेला कळवलेला आहे. याबाबत मंत्रालय पातळीवरती आता निर्णय होणार आहे. महसूल मंत्री आणि महसूल वन विभागाचे सचिव यांच्याशी पाठपुरावा करून पुढे निर्णय होणार आहे. या कामी जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, त्याचबरोबर रात्री जिल्हाधिकारी मानेसाहेब, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी साहेब, वाई प्रांत महाबळेश्वर तहसीलदार तलाठी सर्कल आणि येथील अव्वल कारकून जयंत वीर या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल महसूल यंत्रणेचा आभार. त्याचबरोबर या प्रकरणाचा लढा यशस्वी करण्यासाठी मला सातारा जिल्ह्यातील जे सोशल मीडिया असतील, पत्रकार बंधू असतील, प्रिंट मीडिया असतील, या सर्वांचं अनमोल सहकार्य लाभलं. या सामाजिक कार्याच्या लढ्याला अतिशय चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी देऊन त्यांनी हे प्रकरण तसंच लावण्यासाठी मला जे पाठबळ दिलं त्याबद्दल प्रसिद्धी माध्यमात